नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगली फाटा उचगाव उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला वेग. महामार्गावर महापुराचं पाणी येऊ नये यासाठी मंजूर झालेल्या शिरोली सांगली फाटा ते उचगाव या महत्वाकांक्षी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष वेग आला आहे. या कामाची वर्क ऑर्डर झाली आहे. सुमारे 400 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाअंतर्गत 3700 मीटर लांबीचा 6 पदरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. पिलरच्या जागांचे सर्वेक्षण व मार्केटिंगचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. या कामासाठी 8 जून 2026 रोजी वर्क ऑर्डर दिली आहे. पंचगंगा नदीवरील विद्यमान पुलापेक्षा नवीन उड्डाणपूल सुमारे 18 ते 20 फूट उंचीवरून जाणार असून नदीच्या पूर्व बाजूस आणखीन एक नवीन पूलही उभारण्यात येणार आहे. जाण्या येण्यासाठी प्रत्येकी 15 मीटर रुंदीचे स्वतंत्र 2 फ्लायओव्हर तसेच शिरोली सांगली फाटा, गांधीनगर, तावडे हॉटेल परिसर आणि उचगाव येथे 7.5 मीटर रुंदीचे रॅम्प उभारले जाणार आहेत. सध्या महामार्गालगत बोर डाटा घेण्यात येत असून सुमारे 15 मीटर खोलीवर खडकांचा स्तर असल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळले आहे. बोर डाटातील माहितीनुसार पिलरची रचना आणि बांधकाम साहित्य निश्चित केलं जाणार आहे. विद्यमान पुलामुळे महापुराचं पाणी तुंबल्याने कोल्हापूर शहरास महापुराचा फटका बसला आहे. यापूर्वी आलेल्या महापुरात 8 दिवस महामार्ग बंद ठेवण्याची वेळ आली होती. नव्याने उभारण्यात येणाऱ्या पिलर पुलामुळे पाणी तुंबून न राहता निचरा होणार असल्याने महापुरापासून सुटका होण्यास मदत होणार आहे.